आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ज्यावर तुम्ही कदाचित लक्ष दिलं नसेल, पण मुंबईकरांसाठी तो फार महत्त्वाचा आहे. विषय आहे साऊथ मुंबईत रिक्षावर बंदी का? आता तुम्ही म्हणाल, "हे काय नवीन घेऊन आलास? रिक्षा तर आपल्या मुंबईची शान आहे." पण मंडळी, साऊथ मुंबईत रिक्षांवर बंदी आहे. यामागे काही ठोस कारणं आणि नियम आहेत. चला आज आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. तर मंडळी, साऊथ मुंबई म्हणजे मुंबईचा दक्षिण भाग. इथे मुंबईची अनेक महत्त्वाची आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, नरिमन पॉइंट, कुलाबा, CSMT स्टेशन, मरीन ड्राईव्ह. आता तुम्ही विचार करत असाल, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी रिक्षांना प्रवेश का नाही? तर यामागे एक मोठा इतिहास आहे, जो स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. त्यावेळी मुंबई हे ब्रिटिश साम्राज्यातील एक महत्त्वाचं शहर होते. ब्रिटिश अधिकारी आणि इतर श्रीमंत लोक इथे राहायचे. त्यावेळी इथे प्रवाशांसाठी टांगा आणि नंतर टॅक्सीचा वापर केला जायचा. स्वातंत्र्यानंतरही मुंबईच्या भागाची एक वेगळी ओळख जपण्यात आली. 1972 मध्ये तत्कालीन सरकारने मुंबईच्या या विशिष्ट भागासाठी काही नियम लागू केले. या नियमानुसार ग्रेटर मुंबई परिसरातील काही भागात ऑटो रिक्षांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला. मुख्यत्वे ए वॉर्ड आणि सी वॉर्ड, ज्यामध्ये कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट, फोर्ट सारख्या भागांचा समावेश होतो. तिथे रिक्षांना प्रवेश नाही. आता तुम्ही म्हणाल, यामुळे काय फरक पडतो? फरक पडतो मित्रांनो. या नियमांमुळे काही गोष्टी साध्य झाल्या आहेत. साऊथ मुंबईतील रस्ते तुलनेने अरुंद आहेत आणि इथे अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने वाहतूक जास्त असते. रिक्षाची संख्या वाढल्यास कोंडी अधिक वाढेल. साऊथ मुंबई हा अनेक परदेशी पर्यटक आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असलेला भाग. इथे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा नियम महत्त्वाचा आहे. या भागातील ऐतिहासिक वास्तूंना आणि परिसराला एक विशिष्ट स्वरूप आहे. रिक्षांच्या गर्दीमुळे ते बिघडेल अशी भीती होती. सुरुवातीपासूनच टॅक्सी या भागातील प्रमुख सार्वजनिक वाहतुकीचे साधन होते. रिक्षांना प्रवेश नाकारल्याने टॅक्सी उद्योगाला संरक्षण मिळाले. आता तुम्ही विचार कराल, की रिक्षा नाही, तर मग या भागात लोक प्रवास कसा करतात? तर इथे बेस्ट बसेस, लोकल ट्रेन आणि काळ्या पिवळ्या टॅक्सी हेच प्रमुख वाहतूक पर्याय आहेत. थोडक्यात काय, तर साऊथ मुंबईतील रिक्षाबंदी हा काही नवीन नियम नाही. तो अनेक दशकापासून अस्तित्वात आहे आणि त्यामागे ऐतिहासिक, प्रशासकीय आणि वाहतूक नियोजनाची अनेक कारणं आहेत. तर मंडळी, कशी वाटली ही माहिती? मला खात्री आहे, की तुम्हाला नवीन आणि रंजक माहिती नक्की आवडली असेल. या नियमांबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही याला पाठिंबा देता, की तुम्हाला काय वाटतं, की रिक्षांनाही साऊथ मुंबईत प्रवेश मिळावा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.